निवडणुकीत पाडापाडीचं राजकारण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत मात्र उमेदवार देण्याची घोषणा केली होती। त्याची तयारीही त्यांनी भरपूर केली। इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले, त्यांच्या मुलाखती घेतल्या, त्यांना अर्जही दाखल करायला सांगितले। मात्र अचानक अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर करून आपल्या सर्व उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यास सांगितलं। आता जरांगेंचे समर्थक लोकसभेप्रमाणेच पुन्हा पाडापाडीचं राजकारण करतील, पण मनोज जरांगेंनी अचानक माघार का घेतली की हा त्यांचा गनिमी कावा होता? जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 1.25 ते 1.5 वर्षातील आपले 6वं आमरण उपोषण अंतरवाली सराठी इथं केलं होतं। मात्र यावेळी सरकारनं त्यांच्याकडे फारसं लक्षच दिलं नाही। जरांगेंची प्रकृती ढासळत होती, त्यामुळे गावकरी व मराठा बांधवांनी आग्रह करून जरांगे यांना उपोषण मागे घ्यायला सांगितलं। त्यावेळी जरांगेंनी आता उपोषण करून चालणार नाही तर निवडणूक लढवून आपलं सरकार आणावंच लागेल अशी घोषणा केली होती। त्याला समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसादही दिला होता। मग जरांगेंनी निवडणूक लढवायची असे संकेत देत पुढील बैठका रणनीती ठरवणं सुरू केलं। सुमारे 1500हून अधिक इच्छुकांनी त्यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल केले। या सर्वांशी जरांगेंनी 2-3 टप्प्यात चर्चा केली। दसऱ्याला जरांगेंनी नारायणगडावर मोठा मेळावा घेतला, त्यातही त्यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते। अर्थात जरांगे स्वतः निवडणूक लढवणार नव्हते, तर त्यांच्या समर्थकांना मैदानात उतरवणार होते। आचारसंहिता लागताच त्यांनी सर्व इच्छुकांना अर्ज भरण्यास सांगितलं। अर्ज माघारीच्या दिवशी मात्र प्रत्येक मतदारसंघात सर्वानुमते एकच नाव ठरवलं जाईल, त्यांनीच अर्ज ठेवायचा, बाकीच्यांनी माघार घ्यायची असं ठरवण्यात आलं होतं। दरम्यानच्या काळात राज्यातील अनेक मतदारसंघातील प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार व अपक्ष उमेदवारांची जरांगेंना भेटण्यासाठी अक्षरशः रीघ लागली होती। जरांगेंनी आपल्याला पाठिंबा द्यावा अशी त्यांची अपेक्षा होती, कारण जरांगेंची ताकद काय आहे हे सर्वांनी लोकसभेत अनुभवलं होतं। त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मराठा बांधवांनी महायुतीचे 23हून अधिक उमेदवार पाडले होते। त्यामुळे विधानसभेला त्यांचे समर्थक आपल्याला मिळावे यासाठी सर्व पक्षीय उमेदवारांची धडपड होती, पण जरांगे स्वतःचे उमेदवार देण्यावर ठाम होते। मात्र एका जातीच्या ताकदीवर निवडणूक जिंकणं सोपं नाही हे जरांगे वारंवार सांगायचे। म्हणूनच गेल्या आठवड्यात दिवाळीपूर्वी त्यांनी मुस्लिम धर्मगुरू आंबेडकरी चळवळीचे नेते आनंदराज आंबेडकर, राजरत्न आंबेडकर यांच्याशी चर्चा करून मराठा, मुस्लिम व दलित समाजाची ताकद एकत्र करून उमेदवार देण्याची घोषणा केली होती। त्यानुसार 4 नोव्हेंबर पर्यंत, म्हणजे अर्ज माघारीच्या दिवशीपर्यंत मुस्लिम व दलित उमेदवारांची यादी वरील नेत्यांकडून जरांगेंना मिळणं अपेक्षित होती, पण वाटाघाटी सफल झाल्या नाहीत व त्यांनी यादीच पाठवली नाही। मग एकट्या मराठा जातीच्या ताकदीवर कसं लढणार असा प्रश्न उपस्थित करून जरांगे यांनी आता आपल्या सर्व उमेदवारांनीही अर्ज माघारी घ्यावेत असं आवाहन करत निवडणूक रिंगणात माघार घेत असल्याचं जाहीर केलंय। लढायचं कसं, त्याच्यामुळे आपण रात्री झालेल्या चर्चेप्रमाणे, कारण रात्री काही हजार तरी आपले बांधव होते सगळ्यांची, की आपल्याला मी विचारलं एका जातीवर मग लढायची का, आपण जिंकून नाही येणार, तर सगळ्यांचं म्हणणं होतं एका जातीवर निवडून येणार नाही, आपल्याला निवडणूक लढायची नाही। खरं तर 3 नोव्हेंबर रोजीपर्यंत जरांगे निवडणूक लढवण्यावर ठाम होते। त्यांनी स्वतः 20 मतदारसंघात आपले उमेदवार लढतील व इतर मतदारसंघाबाबत 1 दिवसात निर्णय होईल असं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं। मग अचानक 24 तासात त्यांचा निर्णय का बदलला असा प्रश्न उपस्थित होतोय। पण राजकीय तज्ञांच्या मते जरांगे निवडणूक लढवणार नव्हतेच, त्यांनी फक्त महायुतीच्या नेत्यांना गाफील ठेवण्यासाठी हा गनिमी कावा खेळल्याचं सांगितलं जातं। याचं कारण म्हणजे लोकसभेला जरांगे पॅटर्नमुळे महायुतीला मोठा फटका बसला। आता तो धोका नको म्हणून भाजप व महायुतीच्या नेत्यांनी जरांगेंच्या चळवळीत फूट पाडायला सुरुवात केली होती। त्यामुळे जरांगेंनी ही नवी चाल खेळली। आपण उमेदवार उभे करणार म्हटल्यावर महायुतीचे नेते निश्चिंत राहिले, कारण जरांगेंच्या उमेदवारामुळे मराठा मतांचे युती, आघाडी व जरांगेंचे उमेदवार असं 3 ठिकाणी विभाजन होणार व ओबीसी आणि इतर समाज आपल्या पाठीशी येतील, म्हणूनच विजय आपलाच अशा आविर्भावात महायुतीचे नेते होते।
त्यामुळे त्यांनी जरांगेंच्या चळवळीला सुरुंग लावण्याचे डावपेच थांबवले. जरांगेंनी शेवटपर्यंत उमेदवार देणारच हे सांगत महायुतीला संभ्रमात ठेवलं. मात्र ऐनवेळी माघार घेऊन तुम्हाला ज्याला पाडायचंय त्याला पाडा असं आवाहन मराठा समाजाला केलं. कुठल्याही अपक्षाला आमचा पाठिंबा नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला आमचा पाठिंबा नाही, माझी इच्छा नाही याला पाड आणि त्याला पाड म्हणायची. आपल्यासाठी आंदोलन महत्वाचं आहे. महाराष्ट्रातील सगळ्या बांधवांनी नाराज होता कामा नये. कुठल्याही अपक्षाला आमचा पाठिंबा नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला आमचा पाठिंबा नाही. लोक ज्याला पाडायचं ते त्याला बरोबर पाडतात. गेल्या वेळी मी असंच म्हटलं होतं. फक्त एवढंच सांगेन की मराठ्यांनी गुपचूप मतदानाला जायचं, बटन दाबायचं आणि गुपचूप पाडायचं. मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना पाडणार असं आवाहन जरांगेंनी केलंय. आता मराठा समाजाचा खरा रोष आहे तो सत्ताधाऱ्यांवरच. त्यातही अजित पवार व एकनाथ शिंदे हे मराठा नेतृत्व असल्यानं त्यांच्यावर रोष कमी व देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व असलेल्या भाजपवर मराठा समाजाचा जास्त राग आहे. म्हणून आता ऐनवेळी जरांगेंनी घेतलेली माघार ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात व महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके व मंत्री छगन भुजबळ मात्र जरांगेंचे हे डावपेच ओळखून होते. जरांगेंनी कितीही उमेदवार देण्याच्या घोषणा केल्या तरी ते एकही उमेदवार देणार नाहीत असं हाके छाती ठोकपणे सांगत होते. भुजबळही तेच सांगायचे. या दोघांचे अंदाज खरे ठरलेत. जरांगे बारामतीची स्क्रिप्ट वाचतात असा हाके यांचा आरोप आहे. पण जरांगेंच्या घुमजाऊ भूमिकेमुळे मराठा समाजातही संभ्रम निर्माण झालाय. त्यामुळे आता लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही मराठा समाज सत्ताधाऱ्यांविरोधात एकट्टा मतदान करतोय की वेगवेगळ्या पक्षाकडे विखुरला जातोय हे विधानसभेच्या निकालानंतरच कळेल. जरांगेंचे डावपेच यशस्वी झाले का फसले हेही तेव्हाच स्पष्ट होईल.